खूप स्वागत। आज आपण व्हेज थाळीची रेसिपी बनवणार आहे। त्यात आपण 2 भाज्या, वरण भात, पोळ्या आणि कोशिंबीर बनवणार आहे, जी झटपट अशी होणारी आहे। जर पूर्वतयारी तुम्ही थोडीशी करून ठेवलात तर 30 ते 40 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग थाळीची रेसिपी बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचे। लाल मसूरची डाळ घेतली मी वरण बनवायला। ती स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घालणार आहे। भिजत घातली की लगेच शिजते डाळ, म्हणून थोडा वेळ भिजत घालायची। अर्धा तास छान अशी भिजली आपली डाळ। आता हे आपण शिजायला ठेवूया। आता डाळ शिजते तोपर्यंत ही पातीचा कांदा मी कापून घेतलाय। त्याच्यासाठी कांदा, ही मटकी आहे, मटकीसाठी बटाटा कापलाय, टोमॅटो कापलाय। मटकीची उसळ बनवायला हे लसूण घेतली आहे, बीटरूट घेतले, बीटरूटची आपण कोशिंबीर करणार आहे। सर्वात आधी आपण भाजी करून घेऊया पातीच्या कांद्याची। 2 चमचे कढईत तेल टाकून मी कांदा आणि मिरची छान परतून घेतले गुलाबी रंगावर, आणि पातीचा कांदा टाकून 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे तो थोडा खाली बसेल। त्याला परतून घेते आणि छान अशी आपल्याला सुकवून घ्यायची भाजी। छान अशी भाजी आपली सुकते तोपर्यंत आपण उसळ घालायला घेऊया। एका साईडला आपली डाळ पण छान शिजते। मटकीच्या उसळसाठी 2 चमचे तेल घालून त्यात 5-6 लसणीच्या पाकळ्या चेचून टाकल्यात, आणि 1 टोमॅटो टाकलाय। टोमॅटो टाकून झाकण ठेवायचं, म्हणजे टोमॅटो छान स्मॅश होतो। त्याच्यावरच मी सर्व मसाले घालते। हळद छोटा चमचा घातलाय, गरम मसाला 1 चमचा आहे, लाल तिखट टाकलं 1 चमचा, हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे करून ठेवलेलं ते टाकते। तुमच्याकडे जर हे अवेलेबल नसेल तर कांदा पण तुम्ही नुसता टाकू शकता। मग कांदा आधी लसणीवर भाजून घ्यायचा आहे, असं सर्व स्मॅश करून घ्यायचं आहे। झाकण ठेवलं म्हणून छान आपला टोमॅटो स्मॅश झाला आहे। आता त्याच्यात मटकी स्वच्छ धुवून टाकलेली छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यावर। मटकी आणि बटाटा सर्व मिक्स करून झाल्यावर गरजेनुसार पाणी ओतायचं आहे। जेवढं मटकी शिजायला पाणी लागेल एवढं पाणी ओतायचं आहे। अर्धा ग्लास पाणी ओतलं आहे मी। थोडंसं मटकीच्या वरती राहील एवढं पाणी ठेवायचं आहे। आता इथे आपली पातीच्या कांद्याची भाजी पण होत आली आहे। त्यात मी हळद टाकली अर्धा चमचा, आणि त्याला छान परतून घेते। त्यात मीठ टाकते आता चवीनुसार, अर्धा चमचा मीठ टाकले। आता हे ओल्या नारळाचा चव टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आपली पातीच्या कांद्याची भाजी रेडी आहे। आणि आपल्या ह्या मटकीच्या उसळला पण उकाळी आली आहे। आता गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला शिजवून घ्यायचे, झाकण ठेवून शिजवून घ्यायचे। डाळ पण आपली छान शिजले, त्याला थोडंसं घोटून घेऊया आपण। शक्य झाल्यास हा फेस वर येतो तो काढून टाकायचा आहे। डाळ शिजल्यावर आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचा आहे। 1 टोमॅटो टाकला आहे मी कापून, म्हणजे तो डाळीबरोबर चांगला स्मॅश होईल। आधीच जर टोमॅटो घातला तर डाळ शिजत नाही लवकर, टोमॅटो आधी घातला तर, म्हणून टोमॅटो नंतर वरून टाकायचा आहे। आता कोंबडीत पण तुम्ही घालू शकता। तसं मी शेंगा पण टाकते, शेंगाने एक छान चव येते डाळीला। ते शेंगा पण आपल्या शिजून जातील डाळीबरोबर। शेंगा शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता बीटरूटच्या कोशिंबीरसाठी बीट किसून घेतले, त्यात चवीनुसार मीठ टाकले आणि चवीसाठी साखर टाकले। आता ही एका कढईत मी तेल 2 चमचे घेऊन त्यात मोहरी टाकले, जिरं टाकले। मोहरी तडतडल्यावर नंतर त्यात हिरवी मिरची टाकून किसलेलं आपल्याला बीटरूट टाकायचं आहे, आणि थोडं परतून घ्यायचं आहे, आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आणि अशी बीटरूटची कोशिंबीर आपली रेडी आहे। थोडा वेळा थंड करायचं, आणि मग थंड झाल्यावर त्यात आपल्याला गरजेनुसार दही टाकून बनवायचे। आता ही मटकीची उसळ पण आपली शिजले। बटाटा चेक करूया आपण, बटाटा पण शिजले, मटकी पण छान शिजले। आता याच्यात थोडासा मॅगी मसाला टाकते मी, हा एकदम ऑप्शनल आहे। तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकता, नाही टाकलात तरी चालेल। अशीच मटकीची चव खूप छान येते मोड आलेल्या। हे मुलांना आवडतं म्हणून मी टाकते थोडंसं। आता कोथिंबीर टाकून झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढायची, याला एक वाफ काढून गॅस बंद करायचे। मटकी उसळ रेडी आहे। डाळीतले टोमॅटो पण आपले छान शिजलेत, आणि शेंगा पण शिजल्यात। छान घोटून घेऊया। आता त्याला वरून आपण फोडणी घालूया। 2 चमचे तेल ठेवले मी,
त्यात 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून टाकल्यात. एक कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकलं 1 चमचा. तेल जास्त तापले म्हणून गॅस बंद केला आहे. त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकला आहे 1 चमचा. तिखट पण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही. गॅस परत चालू करून मी छान परतून घेते सर्व मसाला. मग असे तेल जास्त तापलेलं म्हणून गॅस बंद केलेला, कारण ते मसाले आपले सर्व जळले असते नाहीतर. आता हा मसाला छान असा तेलावर परतून झाला आहे. आता आपण डाळीवर ओतूया आणि सर्व मिक्स करून घेऊया आधी डाळीमध्ये मसाल्याला, म्हणजे छान सर्व डाळीला फोडणी लागेल. तेच भांडं धुवून मी फोडणीचं पाणी टाकते. किती पातळ आणि घट्ट पाहिजे तुम्हाला त्यानुसार पाणी ओतायचं आहे. मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि 2 कोकमा टाकले. मसूरच्या आमटीमध्ये कोकमं छान लागतात. कोथिंबीर टाकायचे वरून. छान अशी उकाळी आली आहे. छान अशी उकाळी काढून गॅस बंद करायचा आहे. डाळ पण आपली रेडी आहे. आता कोशिंबीर थंड झाली आपली, त्यात मी दही घालून घेते. गरमीचा सीझन भरपूर आहे म्हणून दही दुपारच्या जेवणात आपल्या गरजेचं आहे घेणं. आता हे ताट मी वाढते. मीठ वाढलं आहे उजव्या साईडला, त्याच्या बाजूला कोशिंबीर वाढले, काकडी आणि बीटरूटची, कांद्याच्या पातीची भाजी वाढले, मटकीची उसळ, मसूरचं वरण, 2 चपात्या वाढल्यात आणि भात. अशी ही आपली महाराष्ट्रीयन थाळी रेडी आहे. दुपारच्या जेवणासाठी तुम्ही अशी थाळी बनवू शकता. एकदम झटपट होते. जर पूर्वतयारी करून ठेवलात तर अर्ध्या ते पाऊण तासामध्ये रेडी होते. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.